कथा आहे बीड जिल्ह्यातील केतुरा इथे राहत असणाऱ्या अक्षय गालफाडे या मध्यमवर्गीय तरुणाची। दिसायला देखणा असणारा अक्षय स्वभावानेही तितकाच समजदार। घरची परिस्थिती बघून त्यानं लवकरच मेहनत करणे सुरू केले होते। पुण्यात आपण जे काही काम करतो त्या कामाचा जास्त पैसा मिळतो म्हणून अक्षय पुण्यात आला आणि लाईट फिटिंगचे काम त्यानं पुण्यात येऊन सुरू केले। हळूहळू त्याचे काम लोकांना आवडले म्हणून त्याला मोठमोठ्या सोसायटींमध्ये कंपनींमध्ये लाईट फिटिंगचे काम मिळू लागले। वाढतं वय होतं, तो आता 27 वर्षांचा झाला। लग्न करून घे लवकर, घरचे त्याच्या मागे लागले आणि त्याच्यासाठी बरेच चांगले स्थळही येऊ लागले। तेव्हाच त्याला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील 21 वर्षीय शुभांगीचे स्थळ आले आणि त्याने शुभांगीसोबत लगेचच लग्न करायला होकार देखील दिला। फेब्रुवारी 2025 मध्ये अक्षयचे लग्न शुभांगीसोबत थाटामाटात पार पडले। शुभांगी अक्षयची बायको म्हणून त्यांच्या घरात आली। अक्षयचे पुण्यात स्वतःचे घर नव्हते किंवा भाड्यानेही त्यानं अजून घर बघितले नव्हते, कारण तो त्याच्या मित्रांसोबतच रूमवर राहत असे। परंतु तरीही लग्न झाल्यानंतर त्यानं आपल्या बायकोला आपल्यासोबत पुण्याला आणले। लग्नानंतर काही दिवस त्यांचा सुखाने संसार सुरू होता, परंतु अक्षय शुभांगीला म्हणत, तू काही दिवस गावाकडे राहा, माझे मित्र आल्यानंतर आपल्याला इथे राहता येणार नाही। मी लवकरच आपल्यासाठी भाड्यानं घर शोधतो आणि नंतर मी तुला इकडे घेऊन येतो। परंतु नवीनच लग्न झालेली शुभांगी नवऱ्याला सोडून गावाकडे राहायला तयार नव्हती। त्यामुळे त्या दोघांमध्येही सातत्यानं भांडण सुरू झाली। त्यामुळे अक्षय आणि शुभांगी यांनी पुन्हा आपले गाव गाठले। परंतु घरी आल्यानंतर देखील या दोघांमध्ये पुण्याला जायचं या गोष्टींवरून भांडणं होतच राहिलं। लग्नाला संपूर्ण 1 महिना झाला होता। त्याने बायकोसोबत चांगला टाइम देखील घालवला होता। आता फक्त त्याला त्या दोघांसाठी पुण्यात भाड्यानं एखादं घर शोधायचं होतं आणि म्हणूनच तो आपल्या बायकोला शुभांगीला तू काहीच दिवसांसाठी इथेच थांब समजावून सांगत होता। शुभांगीसाठी त्याच्यापासून दूर इकडे गावाकडे राहणं शक्य नव्हतं। मी इकडे एकटी राहणार नाही, ती वारंवार आपल्या नवऱ्याला म्हणत होती। अक्षयच्या लग्नामुळे बऱ्याच सुट्ट्या पडल्या होत्या, त्याला बरेच कामे देखील आले होते आणि ते त्याला आता पूर्ण करायचे होते। परंतु लग्न म्हटलं की एक जबाबदारी, बायकोला दुःखी ठेवून तो आपले कामही करू शकत नव्हता, पण काम करणेही तितकेच गरजेचे होते। म्हणून 2 एप्रिल 2025 रोजी त्याने परत एकदा पुण्याला जायचं ठरवलं। पण त्यांची नवविवाहित बायको शुभांगी अक्षयकडे मलाही तुझ्यासोबत पुण्याला घेऊन चल असा हट्ट करू लागली। मी आधी पुण्याला जातो, भाड्यानं चांगलं घर शोधतो, मग तुला नेतो, अशा शब्दात नवरा अक्षय बायको शुभांगीची समजूत घालत होता। पण शुभांगी त्याचं काहीच ऐकायला तयार नव्हती। मला सोबत ने, नाहीतर मी जीव देईन अशी धमकी ती अक्षयला देऊ लागली। परंतु अक्षयला स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्याची बायको शुभांगी खरंच इतकं टोकाचे पाऊल उचलेल, तेही फक्त सोबत येण्यासाठी। ती असं काहीच करणार नाही असा विचार करत अक्षय बायकोला बाय करत 2 एप्रिलला पुण्याला जायला बसमधून निघाला। नवऱ्यानं आपल्याला सोबत नेले नाही म्हणून शुभांगी फार दुःखी झाली। अक्षय नवगण राजुरीजवळ पोहोचला असेल की शुभांगीनं त्याला व्हिडिओ कॉल केला आणि सोबत नेलं नाही म्हणून रडू लागली आणि व्हिडिओ कॉल करून शुभांगीनं अक्षयसमोर घरात गळफास लावून घेतला। अक्षय तिला फोनवरच समजावत होता, परंतु शुभांगीच्या रागाला सीमा उरली नव्हती। कसलाही विचार न करता तिनं हे टोकाचं पाऊल उचललं। हा सगळा प्रकार व्हिडिओ कॉलवर बघून अक्षय तातडीनं लगेचच परत माघारी फिरला। पण घरी येताच सगळं होत्याचं नव्हतं झालेलं होतं। शुभांगीचा मृत्यू झाला होता आणि तिचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलेला होता। फक्त 40 दिवस यांच्या लग्नाला झाले होते। त्यामुळे शुभांगीच्या घरच्यांना मुलीनं आत्महत्या केली ही बातमी समजली तेव्हा ते खूप जास्त संतापले। अक्षय आणि अक्षयच्या कुटुंबावर ते आरोप लावू लागले। कुटुंबामध्ये भांडणे होऊ लागली। त्याला तर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं सत्य घडलं आहे, तेही फक्त बायकोला घेऊन गेलो नाही म्हणून।
किरकोळ छोटासा वाद होता, परंतु बायकोने आत्महत्या केली. तिच्या घरचे आपल्या घरच्यांना तसेच मला यासाठी जबाबदार धरत आहे. चुकी नसतानाही माझ्यावर हे आरोप लागलेत. कदाचित याची शिक्षा म्हणून मला हे लोक पोलीस स्टेशनही गाठायला लावतील, असे बरेच मनात विचार करत तो दिवस आणि ती रात्र अक्षयनं खूप जास्त डिप्रेशनमध्ये काढली. बायकोने केलेली आत्महत्या आणि कुटुंबातील सुरू झालेला हा नवीनच वाद, तिच्या कुटुंबियांनी घेतलेली आक्रमक भूमिका, या सगळ्याने अक्षय कोलमडून गेला आणि दुसऱ्याच दिवशी निराश झालेल्या अक्षयनं शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपला जीव दिला. नवदाम्पत्याच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. या प्रकरणाची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. गुरुवारी 4 एप्रिल दुपारी अक्षय आणि शुभांगी यांच्या पार्थिवावर केतुरा गावात अंत्यविधी करण्यात आले. एकाच चितेवर या नवदाम्पत्यांचं अंत्यसंस्कार पार पडले. अक्षयच्या कुटुंबियांनी मुलाच्या मृत्यूपश्चात त्याचं नेत्रदान केलं. नवदाम्पत्यानं केलेल्या आत्महत्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मित्रांनो, या घटनेतून आपण काय शिकावं? एकदा की लग्न झालं, नवीन संसार सुरू झाला की एकमेकांना आणाभाका देणं आलंच. प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा थोड्याफार फरकाने कमी जास्त ह्या होतच असतात. अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली 40 दिवसांपूर्वी नुकताच सुरू झालेला संसार कोलमडून गेला आहे. मित्रांनो, इतका बालिशपणाही काही कामाचा नसतो. विचारपूर्वक निर्णय घ्यायचे असतात. किरकोळ भांडणांमुळे आपल्याला सोबत नेलं नाही म्हणून आत्महत्या करणं किती चुकीचं आहे. आणि जबाबदार आपल्याला ठरवणार, आपल्यालाच त्रास होणार या भीतीनं नवऱ्यानंही परत आत्महत्या करणं त्यावरून जास्त चुकीचं आहे. सोन्यासारखा अजून फुलणारा यांचा संसार 40 दिवसात फक्त एका छोट्याशा वादामुळे कायमचा संपला. देव करो यांच्या आत्म्यास शांती मिळो. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, असे टोकाचे पाऊल उचलण्या अगोदर आपल्या घरातील आपल्या आईवडिलांचा विचार करत चला. 30-40 दिवसांअगोदर आलेल्या नवऱ्यासाठी जीव देणे योग्य आहे का? त्या आईवडिलांची काय चुकी ज्यांना तुम्ही अशी शिक्षा देऊन जातात? चला, या घटनेतून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्की द्या. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल, आपल्या स्टोरीज ऐकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन क्राईम स्टोरी घेऊन येऊ सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.